आज 8 जानेवारी 2025 शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडीचा आपण अंदाज घेऊ. सेन्सेक्समध्ये आज 78,148 हा -50 अंकाने बंद झालेला आहे. ओपन 78,319 हा असून हाय 78,319. ओपन आणि हाय हा पुन्हा एकच दिसत आहे. हे एक इंडिकेशन असतं नेहमी मार्केट हायच्या वर दिवसभरात नाही गेलं तर थोडंसं निगेटिव्ह राहण्याची शक्यता असतात. प्रत्येक वेळी डाटा व्हेरिएबल असू शकतो. लो आज 77,486 बऱ्यापैकी खाली जाऊन प्रिव्हियस क्लोज 78,199 होता. आज 78,148 साधारण 50 अंकांनी आज कमी झालेला आहे. पण दिवसभर व्होलॅटिलिटी जास्त होती. त्याचं आपण कारण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण निफ्टी आज किती झाले होते बघूया. निफ्टी 50 मध्ये 23,688 अंकाने बंद झाला असून 18 पॉईंट मायनस दाखवत आहे. ओपन 23,746 आणि हाय 23,751 जवळपास आहे. लो 23,496 जाऊन आलेला आहे. प्रिव्हियस क्लोज 23,707 होता. आज झालेल्या घडामोडीमध्ये आपण थोडस मार्केटमध्ये फॉरेन मार्केट बघूया. फॉरेन मार्केटमध्ये आपल्याला आज मार्केट निगेटिव्ह राहण्याची कारणे किंवा मार्केट खाली जाऊन बरंच परत रिकवर पण झालेलं दिसत आहे. प्रथम दर्शनी दिसत आहे की साधारण इंडिया विक्स तर मायनस आहे. का घटलं बाबा मार्केट, थोडासा प्रश्न पडत असताना इथे डॉलर इंडेक्स आपल्याला वाढलेला दिसतो आहे. डॉलरचे रेट सुद्धा वाढलेले दिसत आहे. 86.2 डॉलर दिसत आहे. डॉलर इंडेक्स पण वाढलेला आहे. इथं थोडंसं कारण दिसत आहे. पण जर इंडायसिस मध्ये बघितलास तर मार्केटमध्ये इंडियन इंडायसिस मध्ये आपण जाऊ. डॉलर वाढलेला आहे. त्याचा साधारण फायदा डायरेक्ट निफ्टी IT ला होऊ शकतो. सेक्टरल इंडायसिस बघू आपण. त्याच्यामध्ये आज निफ्टी IT वरती आहे. इथं आपल्याला सिक्वेन्स मिळत आहे. आज निफ्टी IT मध्ये स्टॉक वाढलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते आहेत? L&T माइंट्री, TCS, विप्रो, HCL टेक, L&T टेक्नॉलॉजी, इन्फोसिस हे तर वाढलेले दिसत आहेत. बाकी आपल्याला निफ्टी मध्ये टॉप गेनर मध्ये बघूया आपण. निफ्टी मध्ये टॉप गेनर मध्ये साधारण बघितलं असता निफ्टी गेनर आज आपल्याला दिसत आहेत. निफ्टी गेनर मध्ये ONGC, ITC, एशियन पेंट, डॉक्टर रेड्डी, TCS, रिलायन्स, BPCL, विप्रो साधारण आपल्याला 3% पासून 1-2% वाढ दिसत आहे. निफ्टी लुझर्स मध्ये आज मार्केटमध्ये अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो, अदानी पोर्ट, बेल, ग्रासिम, JSW स्टील, L&T, HDFC बँक, सन फार्मा, ICICI बँक, SBI लाईफ, NTPC इत्यादी साधारण आपण मेजर 1% पेक्षा जास्त. सगळ्यात जास्त अपोलो हॉस्पिटल 4%, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट हे साधारण जास्त घटलेले दिसत आहे. आज आपण फॉरेन मार्केट बघू. साधारण
आपल्याला आज स्टॉक फ्युचर किंवा मेजर इंडायसेस बघत असताना लक्षात येईल डाव जोन्स मायनस दाखवत आहे, इंडिया विक्स एकच मायनस दिसत आहे. या आठवड्यात विकली एक्सपायरी एक आहे आपल्याला. डाव जोन्स मध्ये नॅसडॅक S&P सगळे निगेटिव्ह आहेत. महत्वाचं इथं खराब चिन्ह S&P विक्स, जसं आपण इंडियाचा विक्स बघतो तो वाढलेला आहे. निगेटिव्ह मार्केट असण्याचं अनेक कारण, हजारो कारण असतात. आपण त्याच्यातून एक एक जे आपल्याला दिसत असतील ते बघत असतो. ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह राहण्याची कारण पण बघावी लागतील. आपल्याला जितके बघता येतील शक्य होईल तितके आपण बघत असतो. साधारण बरीचशीच कारण असतात, पण आपला माहिती असणं, अपडेट राहणं गरजेचं असतं. आज आपण FI ची ऍक्टिव्हिटी मध्ये बघूया. FI मध्ये 9,944 कोटीची बाय केलेली आहे आणि 13,306 कोटी विक्री केलेली आहे. नेट विक्री ही मायनस आहे. 3,362 हे कॅश मधली नेट विक्री दिसत आहे. 8 जानेवारी डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची विक्री खरेदी आपल्याला दिसत आहे 14,251 कोटी आणि त्याच्या अगेन्स्ट विक्री 11,535 दिसत आहे. इथं आपल्याला नेट बाय 2,716 कोटी दिसत आहे. आता आपण त्याचा फ्युचर ऑप्शन मध्ये FI चे फिगर बघूया. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये आज 8 जानेवारी इंडेक्स फ्युचर मध्ये 1,362 कोटीची विक्री दिसत आहे. इंडेक्स ऑप्शन मध्ये बघितलं असता आपल्याला 23,657 कोटीची विक्री दिसत आहे. स्टॉक फ्युचर्स मध्ये आपल्याला 2,419 कोटीची विक्री दिसत आहे. स्टॉक फ्युचर आपले जे पण फ्युचर निफ्टी मध्ये असतात किंवा F&O मध्ये असतात त्या स्टॉकचे फ्युचर इथे विकलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला आज लुजर मध्ये हे कोणते घटले ते अंदाज लागू शकतो, आपण बघू शकतो. स्टॉक ऑप्शन्स मध्ये आपल्याला 6,064 कोटी स्टॉक फ्युचर घटत असताना स्टॉकचे कॉल हे साधारण घटायला पाहिजे, त्याप्रमाणे ही विक्री स्टॉकच्या कॉल मध्ये असू शकते, असं आपण थोडंफार अंदाज बघू शकतो. दुसरा, आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे मार्केट मध्ये आज डाटा एक डिक्लेअर होणार होता 9 तारखेला. अवेटिंग डाटा होता. त्याच्यामध्ये साधारण आजचा एक दिसत आहे आपल्याला इनिशियल जॉब क्लेम डाटा, तो थोडासा पॉझिटिव्ह दिसत आहे प्रिव्हियस पेक्षा. इथे प्रिव्हियस आपण बघितल्याप्रमाणे आहे, फोरकास्ट इथं आहे, फोरकास्ट पेक्षा हा थोडासा कमी असल्यामुळं आज थोडासा पॉझिटिव्ह दिसत आहे. दुसरा, आपण काल 7 तारखेचा डाटा इंडियाचा जो बघितला होता GDPचा, तो पण कालचा आपण काही समाधानकारक नव्हता. साधारण 7 तारखेचा आपण बघितला होता GDP ग्रोथ मध्ये. तो आपण आता इथं परत एकदा बघूया, तो इथं दिसेल आपल्याला. हा आपण काल बघितलेला डाटा आहे इंडियाचा फिस्कल इयर GDP ग्रोथ. आपण काल बघितलेला डाटा होता 7 तारखेला रिलीज झालेला. तो आपल्याला दिसत आहे प्रिव्हियस 8.20, त्याच्या अगेन्स्ट 6.40. हा काय फारसा समाधानकारक दिसत नाही आहे. आता महत्वाचा डाटा रिलीज होणार आहे, तो आपल्याला 9 जानेवारीचा बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला 9 जानेवारीला उद्या 2 डाटा डिक्लेअर आहेत. त्याच्या मार्केटवर थोडंसं प्रेशर राहणार, त्यासाठी आज मार्केट निगेटिव्ह दिसत आहे. प्रत्यक्षात मार्केटला समस्या काय आहेत हे थोडंसं, आणि आपण मागील व्हिडिओ मध्ये म्हणल्याप्रमाणे आपले शेअर्स
ची माहिती आपण कशी बघू शकतो. बऱ्याचशाच वेबसाईटवर आपल्याला हे फ्रीमध्ये मिळून जातंय. NSE, BSE सगळ्या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर पण हा डाटा आपल्याला त्यांना डिक्लेअर करावा लागतो. तेव्हा आपण बघू शकतो इथं. साधारण इथं हा पण आज टाटा मोटर समोर घेतलेला आहे. वाचताना आपल्याला इथे मार्केट कॅप दिसत आहे. मार्केट कॅप मध्ये 2,92,576 कोटीचे याचं दिसत आहे. आता मार्केट कॅप कसं निघते याचं आपण बोललो होतो. सध्याची ही शेअरची किंमत गुणिले शेअरची संख्या, इथं हे तुमचं मार्केट कॅप येत असतं. जेव्हा शेअरची संख्या कमी जास्त होते आपल्याला असं सांगितलं जातं की मार्केट कॅप वाईट झालं. याचा अर्थ प्राइस कमी झाली माहीत असते, पण आपण पॅनिक न होता नेमकं काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. दुसरं बघितलं असता ही बुक व्हॅल्यू आहे त्याची अकाउंटची, आपल्याला इथं दिसत आहे. इथं आपण बघायला गेलं तर फेस व्हॅल्यू दिसते शेअरची. दर्शनी किंमत, दर्शनी मूल्य 2 रुपये असं आहे. इथं डिव्हिडंड यील्ड दिसतं, म्हणजे डिव्हिडंड यील्ड याचा अर्थ व्याज किंवा असं नाही निघत. तुमच्या ह्या किमतीच्या किती पर्सेंट, ॲव्हरेज ही 795 जी किंमत आहे, त्यामुळे इथं तुम्हाला 0.38 दिसत आहे. प्रत्यक्षात डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर जी काही टक्केवारी डिक्लेअर करतील ती दिसत असते. परत इथं आपल्याला वर्षभरातला त्या शेअरचा हाय लो बघता येतो 52 आठवड्याचा. त्यानंतर आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी इथं दिसत आहे साधारण. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. महत्वाचं, या कंपनीमध्ये आपल्याला बऱ्याचशाच माहित्या मिळतील. त्याच्यामध्ये इथं रेव्हेन्यू कसा मिक्स आहे. त्याचा जगवार लँड रोवरचा आपल्याला 69.1% दिसत आहे. टाटा कमर्शियल व्हेकल यात 18% दिसत आहे. टाटा पॅसेंजर व्हेकल 12% दिसत आहे. व्हेकल फायनान्सिंग मधून त्यांना 0.8 इथं सेल दिसत आहे. ओव्हरऑल जगवार लँड रोवरचा सेल जास्त दिसत आहे टोटल सेल मध्ये. थोडंसं आपल्याला आता 1200चा शेअर 795 पर्यंत काय आलाय, काय घडलंय याच्यात थोडंसं बघायचं झालं तर इथं आपल्याला प्रोज दिसतात, कॉन दिसतात, आपण हे वाचू शकतो. थोडंसं आत्ताची मार्केटची समस्या अशी आहे की फेडने रेट कमी केले. आपल्या इथं अजून व्याज रेट तटस्थ ठेवलेले आहेत, ते अजून काही कमी झालेले नाही आहेत. साधारण हे वाढत 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 इथपर्यंत जाऊन आता 6.5 पर्यंत हे आपल्याला आता व्याजदर हे जास्तीचे आहे, हे तटस्थ ठेवणं फार काळ चालणार नाही आपल्याला. हे जर कमी नाही झालं तर मार्केटची रिकव्हरी होणार नाही. इंटरेस्ट रेट ही एक मोठी समस्या आहे मार्केट समोर. दुसरं आपल्याला ह्याच्यात आता आपण परत आपल्या विषयाकडे वळू. टाटा मोटरमध्ये क्वार्टरली रिझल्ट मध्ये बघत असतो आपल्याला. आता नेमकी इथं साधारण आपण सेल्स मध्ये जाऊ. इथं व्यू कॉन्सन्ट्रेट स्टँडअलोन असताना आपल्याला आता इथे टोटल जगवार लँड रोवर सोडून बाकीचे सेल दिसत आहे. शेअर्स किंमत कमी होण्याची इथं साधारण आपल्याला दिसत आहे. 23 सप्टेंबर पासून सेल्स कमी कमी होत साधारण फ्लॅट किंवा त्याच्यापेक्षा हा मायनस आहे. हा 15,518 म्हणजे सेल्स चांगले नाही आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं इंटरेस्ट रेट बघता येईल. इंटरेस्ट हे साधारण 11% इथं जात आहे. इथं थोडंसं मार्जिन मिळणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये हा सेल्स सुद्धा जो आहे तो आपण इथं थोडासा बघू शकतो. हा सेल्स आपल्याला कंपनीमध्ये कसा ऍडजस्ट करून दाखवला जातो हे थोडंसं बघायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आहे त्याच्यामध्ये साधारण लायबिलिटीज मध्ये इथं आपल्याला अदर असेट दिसत आहे. ट्रेड रिसिवेबल नावाचं इथं दिसत आहे.
ट्रेड रिसिवेबल साधारण इथं सेल्समध्ये 15,000, आता जे आपण वरती बघितलं त्याच्यामध्ये ट्रेड रिसिवेबल 3,490 कोटीचा आहे. हे जर वजा केलं तर हा रिझल्ट आपला सेल्सची फिगर फार मायनस येऊ शकते. आता ट्रेड रिसिवेबल म्हणजे काय असतं, तर कंपन्यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांचं त्या महिन्याच्या क्वार्टर संपायच्या आधी त्यांच्या नावे विक्री, जरी त्यांची रिक्वायरमेंट नसेल तर कंपनीचं हे एजन्सीजवर, त्यांच्या डिस्ट्रीब्युटर्सवर प्रेशर असतं. ते त्यांनी तिथे सेल्स ट्रेड रिसिवेबल म्हणजे ही विक्री त्यांना जरी स्टॉक असेल तरी पण ही विक्री जबरदस्तीची विक्री असं म्हणू शकता. त्यामुळे हे कुठंतरी जुळलेलं आहे. नाहीतर इथं मायनस तुम्हाला साधारण 16,000 पेक्षा इथं कुठं आपल्याला 11-12,000 पर्यंत दिसलं असतं. त्याचं मोठं कारण आहे की सेल्समध्ये मोठी घट झालेली आहे आणि इतक्या घटमुळे हा स्टॉक सरळ सरळ 1200चा 1179चा 795 पर्यंत आलेला आहे. आता आपल्याला स्टॉक मध्ये आणि बघण्यासारखं म्हणलं तर थोडं इथं रेशो बघता येतील. रेशो मध्ये आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो. सप्टेंबर मध्ये आता क्वार्टरली म्हणलं तर प्रमोटर मध्ये आपल्याला इथं खराब साईन थोडस जून पेक्षा प्रमोटरने 4% सेल कमी केलेलं दिसत आहे. हा इथं आपल्याला त्याच्यात EFI ने थोडं बाय केलेलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूट मध्ये थोडं बाय केलेलं आहे. तिसरं याच्यात इंडिकेशन दिसते पब्लिक मध्ये थोडस अर्धा 1% व्हॅल्यू बाईंग झालेलं आहे. आता पब्लिकचं व्हॅल्यू बाईंग झालेलं किंवा काय आपल्याला इथं थोडस बघायचं असेल तर इथं नंबर ऑफ शेअर होल्डर जे असतात, इन्स्टिट्यूट मध्ये कसा बल्क डील झालेली असते, जेव्हा ह्या नंबर ऑफ शेअर होल्डर्स वाढतात तेव्हा ही परचेस रिटेल मध्ये झालेली असायचा अर्थ असतो. कारण हे बल्कचे एक ट्रेड झालेले असतात. हे इंडिव्हिज्युअल नंबर ऑफ शेअर होल्डर वाढले म्हणजे साधारण इथं आपल्याला दिसत आहे आकडा 50,98,000, इथं 57,27,000. म्हणजे 100 इक्विटी तर तुमची 100%च आहे, पण नंबर ऑफ शेअर होल्डर हे वाढलेले दिसत असल्यामुळं आपल्या लक्षात येते की रिटेलमध्ये हा माल परचेस झालेला आहे. थोडासा आज आपण ओव्हरऑल बघितलेला आहे. व्हिडिओ जरा फार मोठे होतात, मग बघणाऱ्यांना पण कंटाळा येऊ शकतो. तुम्ही जरा कमेंटमध्ये जर मला सांगितलं की आम्हाला अजून व्यवस्थित डिटेल हवं आहे, काय हरकत नाही आहे, तर मला ते जास्त वेळाचे बनवता येतील. कारण एक 8-10 मिनिटाचे म्हणजे दिवसभरात थोडंसं काय घडामोडी झाल्या ह्याच्या हालचालीसाठी आपण बघत असतो. आणि जितकं काय ज्या त्या तिथं कर्सर येईल, जिथं काय माहिती येईल तिथं तिथं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तरी माहिती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून, नाही समजली 2-3 वेळा व्हिडिओ परत परत बघून, किंवा त्यातले काही जरी शंका किंवा काही चूक वाटत असेल तर कमेंट करून ते सांगू शकता. त्यामुळे मला थोडंसं आयडिया येऊ शकते की बाबा मला माहिती अजून किती शेअर केली पाहिजे, काय केली पाहिजे. धन्यवाद.